कोणत्या स्टॉलला जाणार आहे तर ते दाखवते. हे बघा नो तर खूप नमस्कार मैत्रिणींनो. तर खूप स्टॉल आलेले आहेत. कुठे आलेत ते मी पुढे सांगतेच. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे हलवा आहे. तर इथे ऑरेंज फ्लेवर किंवा स्ट्रॉबेरीचा आहे. बरेच फ्लेवरचे हलवा आहे. त्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे वापरलेले खूप व्हरायटी आहे आणि आपण टेस्ट करून विकत घेऊ शकतो आणि एकदम व्यवस्थित प्राईज वगैरे आहे यांची. तर पुढे पण मी दाखवणार आहे. खूप जास्त ड्रायफ्रूटचे पण स्टॉल आहे तिथे आणि खूपच व्हरायटी आहे. म्हणजे नॉर्मल जरी आपण पाहायला गेलो, बदाम जरी घ्यायचे असले तरी 3-4 प्रकारच्या व्हरायटीज आहेत. तर इथे आता बनानास वेफर्स आहेत. इथे बघू शकता 3 प्रकारचे बनाना वेफर्स आहेत इथे. तर आणि टेस्ट एकदम भारी आहे. 3-4 प्रकारचे आहेत आणि इथे आता आमचं चाललं आहे कोणते घ्यायचं इथे. तर हे घेतलं आहे मी मसाल्याचं आणि बदाम, काजू जे सगळे जे काही ड्रायफ्रूट असतील तर ते आम्ही थोडे थोडे घेतलेले आहेत. तर इथे हा पण एक स्टॉल आहे. तर इथे आपल्याला ते लोक बनवून दाखवतात पदार्थ कमी ऑइलचं कसं आपल्याला बनवता येईल. ती ही शेगडी आहे. म्हणजे ह्याच्यावर जे काही आपण पदार्थ बनवू तर त्याचं एक्स्ट्रा जे ऑइल असतं ते खाली ह्या जाळीतून खाली जातं आणि खाली पाणी असतं. म्हणजे ह्या शेगडीवरती हे जे आहे हा पॅन हा ठेवायचा, त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याच्यावरती जाळी ठेवायची आणि आपण जो काही पदार्थ बनवणार आहे तो त्याच्यावर ठेवायचा आहे. म्हणजे फ्राय वगैरे करायला किंवा डोसे पण होतात. आणि तर खाली पाणी उकळल्यावर हे जे आहे हे आपल्याला त्याच्यात करायचं. तिथे बघू शकता भाजीसुद्धा इथे चाललेली आहे. मग ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा ऑइल असतं ते खाली पाण्यामध्ये उतरतं. म्हणजे आपण जास्त ऑइल आपल्या शरीरामध्ये जात नाही. तो एक फायदा आहे, खूप चांगला फायदा आहे. त्यामुळे इथे आम्ही बघत होतो. तर ते दादा आम्हाला व्यवस्थित सांगत होते की कसं यूज करायचं आहे आणि टेस्टला पण देत होते की जसं आपण गॅसवरती बनवतो तशीच टेस्ट आहे, असं वेगळं काही लागत नाही. म्हणजे ह्याच्यावर बनवल्यामुळे वेगळं काही असा फ्लेवर येत नाही. तशीच सेम टेस्ट आहे, फक्त कमी ऑइलचा पदार्थ बनतो. तर इथे आता आम्हाला टेस्टला दिला आहे. आमचा विचार चालला होता हे घ्यायचं, पण ऑलरेडी लाईटवरची शेगडी घेतलेली आहे आणि आपला घरात गॅस असतो तो पण आहे माझा 4 बर्नरचा. त्यामुळे एवढे घेऊन काय करणार, त्यामुळे नंतर विचार केला बघू नेक्स्ट टाईम. आणि हे जे एक्झिबिशन आहे हे वर्षातून 2 वेळा येतं. तर हे कुठं येतं, हे पुण्यामध्ये येतं. जवळ आहे आम्हाला त्यामुळे आम्ही जातोच. इथे पनीर वगैरे खूप चांगले फ्राय होतात आणि स्क्रॅचेस वगैरे पडत नाही ते दाखवत होते. आपण जे काही चमचा किंवा जे काही आपण हलवायला घेऊ त्याने स्क्रॅचेस वगैरे काही पडत नाही. तर इथे पिझ्झा पण आपण ह्याच्यात करू शकतो हे सुद्धा दाखवलेलं आहे. जे पिझ्झा बेस वगैरे सगळं तयार करायचं आणि ह्याच्यावरती ठेवून द्यायचं.
व्हरायटी आहे. आणि इथे केवीचं बनवलेलं आहे गोड. तर इकडे अक्रोड आहे. मनुके तर खूप असे लांब लांब दिसतात. खूप व्हरायटी आहे मनुक्यामध्ये. खजूरमध्ये सुद्धा बदाम पण तुम्ही बघू शकता. चेरी आहे, ब्लॅकबेरी आहे, काजूचे प्रकार आहेत, अक्रोडचे वेगळे प्रकार आहेत, विलायची आहे, खजूर तर इथे बघू शकता. तिकडे मिक्स ड्रायफ्रूट पण आहे. तर ते कसे किलो होतं तर ते सांगते. ते 1800 रुपये के जी होतं. 1800 रुपये के जी म्हणजे मिक्स ड्रायफ्रूट. आणि सीड्स आहेत बऱ्याच प्रकारचे, म्हणजे सनफ्लॉवर आहे, पंपकिन सीड्स आहे. आणि ह्या बदामामध्ये ऑइल निघतं जेव्हा आपण त्यामुळे ती लोक टेस्ट करायला देत असतात. इथे बघू शकता खूप जास्त क्वांटिटी आहे ह्यांच्याकडे. त्यानंतर नेक्स्ट जो स्टॉल आहे तर इथे कपडे वगैरे होते, पण तिथे काय आम्ही थांबलो नाही. त्यानंतर इथे ह्या छोट्या छोट्या वस्तू आहेत. तर इथलं तर काही घेतलं नाही. भोवरा आहे इथे, जो आपण लहानपणी खेळायचो तो भोवरा पण क्वालिटी एक नंबर आहे. परत कंगवा आहे लाकडाचा, आणि हे लाकडाचे आहेत भोवरे, असंही नाही प्लॅस्टिक. त्यानंतर इथे बँगल्स वगैरे म्हणजेच बांगड्या वगैरे होत्या. तर पुढे आलो आम्ही, आणि एवढी काही गर्दी नव्हती, नाहीतर खूप जास्त गर्दी असती. लास्ट जेव्हा आपण जातो म्हणजे शेवटचा दिवस जो असतो तेव्हा खूप जास्त गर्दी असते. चालायला पण जागा नसते, एवढी जास्त गर्दी असते. तर इथे मिठाई आहे, आणि पलीकडे लोणचं आहे, आवळ्याचं आहे, कैरीचं आहे, अजून लिंबाचं घरगुती बनवलेलं आहे ते लोणचं. आणि ते चिक्की आहे, हे पण घरगुती. घरगुती बनवलेलं इथे स्टॉलवरती ते घेऊन येतात. असंही नाही की विकत घेऊन इथे स्टॉल लावतात, पण ज्या घरगुती बनवता येतील ते इथे वस्तू आणून ठेवलेले असतात. हे लोणचं वगैरे पॅकेट 150-150 रुपयाला होतं हे पाऊच. तर इथे टेस्टसाठी ठेवलेले आहे. डॉक त्यानंतर पुढचा जो स्टॉल आहे तर अजून एक हा स्टॉल आहे. मगाशी जो आपण पाहिला तोच हा पण आहे अजून एक स्टॉल. तर इथे न थांबता तर पुढे चाललो आहे आम्ही. तर इथे आलो आहे आता. साडीचा स्टॉल आहे, आणि ह्या साड्या दिसतात अशा, पण ह्याची रेंज खूप जास्त आहे. तर ह्यातली हीच साडी आवडली होती, पण एवढी काही मला वाटली नाही खास, पण बघत होते मी. लाईट कलर आहेत बाकीचे, आणि हा तेवढा डार्क वाटत होता. चालला होता विचार, पण नंतर मी कॅन्सल केलं.
तर ही एक होती ऑरेंज कलरची, ही पण छान वाटत होती. पण घरात एवढ्या साड्या आहेत, वापरणं काही होत नाही, त्यामुळे फक्त घेऊनच त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे विचार केला नकोच म्हणून. ह्या दोनच चांगल्या होत्या त्यातल्या त्यात, रेड कलरची आणि ऑरेंज कलरची. बाकीच्या तर फेंट होत्या. त्यानंतर आता पुढे आलो आहे आम्ही. इथे मिक्स सीड्स आहेत. तर हे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत. ज्यातलं जे ऑइल असतं ते आपल्याला आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं, त्यामुळे इथे ठेवलेले आहेत. तर त्यातले मी मेनच सीड्स घेत असते, म्हणजे पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स. बाकीच्या काही मी घेत नाही. तर इथे केक आहे, छोटे छोटे. त्यानंतर आता आम्ही घरी चाललो आहे. तर खूप दिवसांनी व्हिडिओ आला आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.